हा 2 वेळा काही टेक्निकल रिझन मुळे डिस्कनेक्ट झालं होतं. पुन्हा एकदा आपण बघतोय. हे बघा, क्यू हा चार्ज जर असेल आणि क्यू या चार्ज भोवती आपण स्पियर काढला, एक स्पियर, ठीक आहे. तर या स्पियर वर क्यू या चार्ज मुळे किती इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट होणार आहे? फ्लक्स इज क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ओके. आता स्पियरचा सॉलिड अँगल किती असतो? सॉलिड अँगल ऑफ अ स्पियर ऑफ ए स्पियर किती असतो? 4 पाय. म्हणजे याचा अर्थ काय येतो? 4 पाय स्टेरेडियन एवढ्या सॉलिड अँगलला फ्लक्स किती होणार आहे? क्यू बाय एप्सिलॉन नॉट तयार होणार 4 पाय स्टेरेडियन एवढ्या अँगलला. आता सपोज 4 पाय स्टेरेडियन एवढ्या अँगल ऐवजी वेगळा काहीतरी ओमेगा अँगल असेल, तर ओमेगा अँगलला सपोज फ्लक्स किती असेल? एक्स असेल. तर हे एक्स पेक्षा फाय असेल. ओमेगा अँगलला फ्लक्स काय असेल? फाय असेल. तर या फायचा फॉर्म्युला काय येणार बघा? 4 पाय डिवायडेड बाय ओमेगा. या दोन इक्वेशनचं आपण जर डिव्हिजन केलं तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय काय होणार आहे? फाय. अँड देअरफॉर फायचा फॉर्म्युला काय होणार आहे? क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू ओमेगा डिवायडेड बाय 4 पाय. ओके. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला इथं असणार आहे. लक्षात येते का बघा पुन्हा एकदा? 4 पाय एवढ्या अँगलला 4 पाय एवढ्या सॉलिड अँगलला फ्लक्स किती असतं? क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. तर ओमेगा एवढ्या अँगलला फ्लक्स किती असणार आहे? क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू ओमेगा डिवायडेड बाय 4 पाय. ही कन्सेप्ट आता लक्षात ठेवायची. आता याचा एक प्रॉब्लेम लक्षात घेऊया. प्रॉब्लेम आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Suppose there is a disk. Okay, there is a disk of radius. याची रेडियस किती आहे? सपोज याची रेडियस आहे r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि या क्यू या चार्ज पासून एक आहे 4 सेंटीमीटर डिस्टन्सला आहे. किती डिस्टन्सला? 4 सेंटीमीटर डिस्टन्सला आहे. 3 सेंटीमीटरची डिस्क क्यू या चार्ज पासून 4 सेंटीमीटरला आहे. तर या डिस्क वरचं फ्लक्स किती असेल असा क्वेश्चन आहे. हाऊ मच इज द फ्लक्स ऑन दिस डिस्क. आता आपण बघितलंय की 4 पाय स्टेरेडियनला फ्लक्स किती असतं? क्यू बाय एप्सिलॉन नॉट. तर ओमेगा या सॉलिड अँगलला किती असणार आहे? क्यू बाय एप्सिलॉन नॉट ओमेगा बाय 4 पाय. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सॉलिड अँगलवर असणारे जे फ्लक्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तो सॉलिड अँगल अगोदर फाइंड आउट करावा लागेल. आता सॉलिड अँगल आपण कसा फाइंड आउट करतोय किंवा त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सॉलिड अँगलचा. हा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी एकदा दिलेला आहे. सपोज हा अँगल थीटा असेल. हा का आहे? प्लेन अँगल आहे. इथं दाखवलेला अँगल थीटा जो आहे तो प्लेन अँगल आहे. हा अँगल जर आपल्याला माहित असेल तर सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल मध्ये रिलेशन काय बघा? सॉलिड अँगल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा असा रिलेशन आहे सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल मध्ये. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. तर इथला सॉलिड अँगल आता आपण काढूया. 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा किती येईल सांगा? अँगल थीटा आहे. ओके. आता ही साइड 4 आहे ना? 37. कॉस थीटाची व्हॅल्यू विचारत नाही मी. कॉस थीटाची व्हॅल्यू विचारतो. ही साइड किती आहे? 3 आहे. म्हणजे ही साइड किती? 4/5. कॉस थीटाची व्हॅल्यू किती येणार आहे? 4/5 येणार. सो ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे? 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस 4/5 म्हणजे 1/5 येणार. अँड देअरफॉर इट इज
2π/5 एवढा सॉलिड अँगल इथे येणार आहे. 2π/5 एवढा सॉलिड अँगल येणार आहे. ओके. आता फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे? Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू ओमेगा डिवायडेड बाय 4π. जे ओमेगा एवढ्या सॉलिड अँगलला फ्लक्स किती असणार? तर Q बाय एप्सिलॉन नॉट ओमेगा बाय 4π. सो फ्लक्स किती येणार बघा? Q बाय एप्सिलॉन नॉट ॲज इट इज इंटू ओमेगा किती काढला आपण? 2π/5 डिवायडेड बाय 4π. ओके. 2π न 4π ला डिवाइड केलं 2 राहणार आहे. 5 खाली येऊन डिवाइड होणार. सो फ्लक्स इज इक्वल टू Q डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू 1 डिवायडेड बाय 10. सो फ्लक्स येणार आहे तुमचं Q डिवायडेड बाय 10 एप्सिलॉन नॉट. लक्षात येते? हा प्रॉब्लेम लक्षात आला का जरा बघा सगळ्यांनी? हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला का? काय डाऊट असला तर विचारा, किंवा मी रेकॉर्डिंग पाठवतो ते रिपीट जरा बघा, लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये काय आणि डाऊट असला तर विचारा. आता सध्या काही किरकोळ डाऊट असले याच्यामध्ये तर विचारा. तर या पद्धतीने हा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सचा प्रॉब्लेम आहे. लक्षात येते? त्याचा आणखी एक सिंपल प्रॉब्लेम बघूया आपण. सपोज देयर इज अ सिलेंडर लाईक दिस, आणि सपोज या सिलेंडरचा लेफ्ट हँड साइडचा जो फेस आहे तिथं चार्ज काय ठेवलेला आहे? मी Q ठेवलेला आहे. तर या सिलेंडरवर फ्लक्स किती क्रिएट होणार आहे? फ्लक्स ऑन दिस फुल सिलेंडर किती येईल? त्याच्यानंतर फ्लक्स Q ऑन by 2 epsilon naught. लेफ्ट प्लेन सरफेस आणि फ्लक्स ऑन राइट प्लेन सरफेस. आणि फ्लक्स ऑन कर्व्ड सरफेस. सिलेंडरवर किती येणार आहे? Q डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट येणार. कारण मी काय सांगितलंय, एखादा चार्ज सरफेसवर असेल तर तो चार्ज कुठून न्यायचा? आतमध्ये न्यायचा म्हणून सांगितलं, बरोबर आहे ना? आतमध्ये नेण्यासाठी काय करावं लागेल मग मला? असाच एक सिलेंडर इकडे जोडावं लागेल ना, तेवढा तसंच आयडेंटिकल सिलेंडर. दोन सिलेंडरवर मिळून, आता Q हा चार्ज 2 सिलेंडरच्या आत गेलाय, बरोबर आहे ना? 2 सिलेंडरवर मिळून किती होणार आहे? Q बाय एप्सिलॉन नॉट. मग एका सिलेंडरवर किती तयार होणार आहे? Q बाय 2 एप्सिलॉन नॉट. आता लेफ्ट प्लेन सरफेसवर फ्लक्स किती क्रिएट होणार सांगा? 0. जनरली लक्षात ठेवा, एखादा प्लेन सरफेस असेल आणि त्याच्यावर चार्ज जर ठेवलेला असेल तर त्या सरफेसवर त्या चार्जमुळे कधीही इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होत नाही. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ओके. प्लेन सरफेसवरच जर चार्ज असेल तर त्या प्लेन सरफेसवर त्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फ्लक्स अजिबात तयार होत नाही. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे जे Q बाय 2 एप्सिलॉन नॉट सिलेंडरवर एकूण फ्लक्स किती आहे? Q बाय 2 एप्सिलॉन नॉट. हे कुणावर प्रोड्यूस झालेलं असलं पाहिजे? राईटचा प्लेन सरफेस आणि कर्व्ड सरफेसवर मिळून.
आता राईटचा जो प्लेन सरफेस आहे या सरफेसवरचा फ्लक्स जर काढायचा असेल तर ते कसं काढावं लागेल? मगाशी सांगितलेल्या मेथडनं हा अँगल अगोदर थीटा काढावा लागेल आणि मग तुम्हाला अगोदर ओमेगा काढावा लागेल. ओमेगा कसा काढायचा? 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. या रिलेशन ओमेगा काढावं लागेल आणि मग फ्लक्स राईट सरफेसवरचं कसं काढणार? क्यू बाय इप्सिलॉन नॉट ओके फॉर ऑल पॉसिबल डायरेक्शन्स म्हणजे 4 पाय स्टेरेडियनला आणि ओमेगा अँगलला काय येणार आहे? ओमेगा बाय 4 पाय येणार. कर्ड सरफेसला काय येणार मग? तर क्यू बाय 2 इप्सिलॉन नॉट मधलं हे आलेलं प्लेन सरफेसवरचं जे काय फ्लक्स आहे फाय पी ते काय करावं लागेल? मायनस करावं लागेल बरोबर ना. कारण राईट सरफेसचं फ्लक्स मिळालं की राईट सरफेसचं फ्लक्स क्यू बाय 2 इप्सिलॉन म्हणजे टोटल फ्लक्स मधून वजा केलं तर आपल्याला कुठलं मिळणार आहे? कर्ड सरफेसवरचं फ्लक्स मिळणार. लक्षात येते? ही एक स्टेप किंवा हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का कुणाला? ओके, तर पुन्हा एकदा बघा, सिलेंडरच्या प्लेन सरफेसवर लेफ्ट प्लेन सरफेसच्या सेंटरला आपण क्यू हा चार्ज ठेवला. ओके, तर संपूर्ण सिलेंडरवर किती फ्लक्स क्रिएट होणार आहे? क्यू बाय 2 इप्सिलॉन नॉट. लेफ्ट सरफेसवर किती तयार होणार? लेफ्ट प्लेन सरफेसवर 0. कारण इथं मी काय सांगितलंय, हिंट काय लक्षात ठेवायची आहे? एखादा प्लेन सरफेस असेल आणि त्याच्यावरच जर चार्ज असेल तर त्या प्लेन सरफेसवर फ्लक्स क्रिएट होत नाही. ठीक आहे, म्हणजे क्यू बाय 2 इप्सिलॉन नॉट हे फ्लक्स कशावर क्रिएट झालेला असणार आहे? कर्ड सरफेस आणि राईटचा प्लेन सरफेस यांच्यावर मिळून. प्लेन सरफेस आणि राईटचा प्लेन सरफेस आणि कर्ड सरफेस या दोघांच्यावर मिळून. आता राईटच्या प्लेन सरफेसचा फ्लक्स आपल्याला काढता येते. कसं काढणार? राईटच्या प्लेन सरफेसवरचा फ्लक्स, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? राईटच्या प्लेन सरफेसचा सॉलिड अँगल काढावा लागेल. तो कसा काढायचा? 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा या रिलेशन. ओके, सॉलिड अँगल मिळाला की मग फ्लक्स ऑन राईट प्लेन सरफेस काय येणार आहे? क्यू बाय एप्सिलॉन नॉट ओमेगा बाय 4 पाय. आणि मग राईट प्लेन सरफेसवरचा फ्लक्स मिळालं की मग आपल्याला कर्ड सरफेसवरचा फ्लक्स कसं काढणार आहे? क्यू बाय 2 इप्सिलॉन नॉट मायनस फ्लक्स ऑन राईट प्लेन सरफेस, वजाबाकी करावं लागणार. तर या पद्धतीने हा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सचा पार्ट आहे, लक्षात घ्या. ओके, आता याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे फक्त फॉर्म्युले आहेत, त्याच्याच रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते फॉर्म्युले आणि प्रॉब्लेम स्टडी केले की आपला हा चॅप्टर जो आहे तो एंड होतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, तर आपण जो हा इलेक्ट्रिक फील्ड हा जो टॉपिक आहे त्याच्या जवळपास एंडला आलेलो आहे. ओके, कदाचित या 3-4 दिवसामध्ये हा चॅप्टर इलेक्ट्रिक फील्ड नावाचा चॅप्टर संपेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल नावाचा चॅप्टर आपण चालू करणार आहे. ओके, तर आजचं हे लेक्चर मी आता इथं एंड करतोय. उद्या सेम टाइम शार्प टाइमला प्रेझेंट राहा.